नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत भारतीय नकाशाबद्दल. तर याचा उपयोग आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये होतो. तसेच मेन म्हणजे मी हे TRTIसाठी घेऊन आलो. तसे MPSC, UPSC सारख्या परीक्षांमध्ये होतो. तर आज आपण बघणार आहोत ऑल ओव्हर इन्फॉर्मेशन अबाउट दी इंडियन मॅप. तो बघूया. तर याच्यावर असे क्वेश्चन येतं का प्रश्न पहिला का कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जातो? तर आपण बघू शकता इथं आपण दाखवलं नाही तर पण मी सांगू शकतो का कर्कवृत्त भारतातील जवळजवळ 8 राज्यांमधून जातो. 8 राज्यातून जातो. तर त्याच्यात कोणकोणते राज्य समाविष्ट आहेत? तर पहिलं आहे गुजरात. गुजरातमधून जातो. नंतरहून राजस्थान, गुजरात, राजस्थान तसंच मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. असा आडवा जातो नाही का. पहिल्यांदा गुजरात जातो, नंतरहून तसंच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, इथं पश्चिम बंगाल आणि नंतरहून मिझोराम आणि त्रिपुरा. अशा प्रकारे 8 राज्यातून जातो आहे आपला कर्कवृत्त. ओके. क्वेश्चन काय बनतो का मेन क्वेश्चन काय बनतो नंतरहून क्वेश्चन बनतो का भारताची सीमा कोणत्या 3 वेगवेगळ्या देशांना लागून आहे? कोणत्या राज्याची सीमा वेगवेगळ्या राज्यांना लागून आहे? तर त्यामध्ये 3 राज्य येतात. त्याच्यात आपण बघू शकता. तर इथं आपण 3 राज्य तसे आहेत. त्याच्यात अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांचा समाविष्ट होतो. तर पहिल्यांदा आपण अरुणाचल प्रदेश बघूया. अरुणाचल प्रदेशमध्ये चीन, भूटान आणि म्यानमार यांचा समावेश होतो. देन वेस्ट बंगालला सुद्धा 3 वेगवेगळ्या यांचा समाविष्ट झाला आहे. त्याच्यात नेपाळ येतं, भूटान आणि बांगलादेश येतात. हे 3 राज्य येतात. त्याच्यात पश्चिम बंगालला 3 वेगवेगळ्या देशांच्या सीमा लागू आहेत, म्हणजे लागून आहे. तिसरं आहे सिक्कीम. इथं छोटासा दिसू राहिला सिक्कीम. तर सिक्कीमला सुद्धा 3 वेगवेगळ्या देशांच्या सीमा लागून आहेत. मेन म्हणजे नेपाळ, चीन आणि भूतान या सीमा लागून. आणि याच्यात मेन क्वेश्चन येतो का किती राज्यांची सीमा समुद्राला, सागराला लागून आहे? तर याच्यात आपल्या देशातील टोटल 9 राज्यांची सीमा समुद्राला लागून आहे. 9 राज्यांची. त्याच्यात गुजरात येतं, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, ओडिसा, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि गोवा. पहिलं गुजरात, दुसरं आंध्र प्रदेश, तिसरा तामिळनाडू, चौथा महाराष्ट्र, केरळ, ओडिसा, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि गोवा. अशा प्रकारे 9 राज्यांचा समाविष्ट आहे. आपण बघू शकता. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. काय तर राज्य इथं गोष्ट झाली राज्यांची. नंतरहून येतात ते केंद्रशासित नंतरहून आपण विचार करता की किती केंद्रशासित प्रदेश हे समुद्राला लागून आहेत? तर केंद्रशासित प्रदेश हे 4 केंद्रशासित प्रदेश सागराला लागून आहेत. त्यामध्ये पहिलं येतं अंदमान आणि निकोबार, सर्वात मोठी किनारी सीमा लागून. नंतरहून येते ते तर इथं अशा प्रकारे अंदमान आणि निकोबार आहे. हे पण समुद्राला लागून येते. नंतर इकडं छोटंसं लक्षद्वीप आहे. इथं पण समुद्राला लागून आहे. नंतरहून दीव दमण पण समुद्रालाच लागून आहे. नंतरहून पॉंडिचेरी पण समुद्राला लागून आहे. तर अशा प्रकारे 4 वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. तर यामध्ये एक महत्त्वाचा क्वेश्चन बनतो का सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तर सर्वाधिक समुद्रकिनारा हा गुजरात बाँड्रीला लाभलेला आहे. आणि सर्वात कमी समुद्रकिनारा गोव्याला लाभलेला आहे. तसंच गोवा हा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले भारताचे राज्य आहे. तसेच तिथं सर्वात कमी पॉप्युलेशनसुद्धा आहे. ओके. सर्वात लहान क्षेत्रफळ असू दे पण मग तिथं लोकसंख्या आहे, भरपूर आहे. नंतरून सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम येथे आहे. सिक्कीम राज्यात. ओके. कारण की तिथं थोडंसं वातावरण तसं आहे. सर्वात जास्त साक्षरतेचा प्रदेश हा केरळ आहे. पुढचा क्वेश्चन. आणि सर्वात कमी साक्षरतेचा प्रदेश हा बिहार आहे. आपल्याला माहीतच असेल. तर भारताचे क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर. 10 लाख चौरस किलोमीटर एवढे आहे. जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने रँकिंग 7वी लागते आपल्या भारत देशाचे.
जगाच्या तुलनेत भारताचे क्षेत्रफळ हे जगाच्या तुलनेत सुमारे म्हणजे 2.4% एवढं भाग घेतं. तर एवढं पृथ्वीच्या तुलनेत क्षेत्रफळ आहे आपल्या भारत देशाचे. तर 7व्या नंबरला लागतो ना, तर सर्वात जास्त क्षेत्रफळ हे रशियाचे आहे, नंतर कॅनडा, नंतरून चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, नंतरून भारत येते. तर केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांची संख्या बघायची झाली तर आपल्या देशात टोटल 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. युनियन टेरिटरीज 8 आहेत. तर भारत देशाच्या सीमेला लागून 7 देश आहेत. त्यापैकी पहिला आपण बांगलादेश बघूया. बांगलादेशाला पश्चिम बंगाल, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा, आसाम अशा वेगवेगळ्या राज्यांचा सीमा अटॅच आहेत बांगलादेश देशाला. नंतर सर्वात जास्त बॉर्डर असलेला चीन देशाला जम्मू काश्मीर, लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहे, लक्षात ठेवा. देन हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश इतक्या देशांचा सीमा लागलेला चीनला. देन पाकिस्तान आहे, तर पाकिस्तानला गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर आणि लडाख इत्यादी देशांच्या सीमा लागलेल्या आहेत पाकिस्तानला. देन नेपाळला उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम एवढ्या सीमा लागलेल्या आहेत. आणि अफगाणिस्तानसुद्धा अटॅच आहे तिथं. ओके, हा पहा इथं अफगाणिस्तानची थोडीशी छोटंसंच आपल्या देशाला बॉर्डर लागून आहे. तिथं आपला POK ते पाक व्याप्त काश्मीर असं आपण बोलतो त्याला. भारतातील सर्वात कमी अटॅच असलेली सीमा ही तिथं आहे आणि सर्वात जास्त चीनला आहे. तर अशा प्रकारे आपण थोडं बहुत अभ्यास केला आहे इंडियन स्टेट अँड युनियन टेरिटरीज तसेच आपल्या याचा स्केचचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडलं तरी लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.